नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 20 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. या अगोदरच्या लेसन मध्ये आपण न्यू कार्ड पाहिलेलं आहे. या लेसन मध्ये आपण स्लायसर पाहणार आहोत. तर इथे दोन प्रकारचे स्लायसर पाहायला मिळतात फ्रेंड्स, तुम्हाला एक न्यू स्लायसर आणि ओल्ड स्लायसर. तर या लेसन मध्ये अगोदर आपण ओल्ड स्लायसर पाहणार आहोत आणि नंतर आपण न्यू स्लायसर पाहणार आहोत. कारण प्रत्येक स्लायसरची वेगळी अशी खासियत आहे. तर हा ओल्ड स्लायसर आपल्याला काय ऑप्शन अवेलेबल करून देतो हे आता आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी आपण न्यू पेज इन्सर्ट करणार आहोत. पण याच पेजचं जर आपल्याला डुप्लिकेट पेज बनवायचं असेल तर यावरती राईट क्लिक करा पेज 3 वरती आणि इथे डुप्लिकेट हा ऑप्शन पाहायला मिळतो, तुम्हाला यावरती क्लिक करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की जे आपण ऑलरेडी कॅनव्हास बॅकग्राऊंड वगैरे इन्सर्ट केलेलं होतं तर तेच आपल्याला इथे परत मिळेल. आणि हे नसेल लागत, आता आपल्याला याची गरज नाही न्यू कार्डची वगैरे, तर आपण हे डिलीट करून टाकूया आणि वरती जे सिंगल कार्ड वगैरे ठेवलेले आहेत ते तसेच ठेवूया आपण. आणि आता इथे आपण स्लायसर इन्सर्ट करणार आहोत फ्रेंड्स. तर स्लायसरचा यूज नक्की काय होतो, स्लायसरचा यूज कशासाठी केला जातो हे कमेंट करून मला नक्की सांगा. स्लायसरचा यूज हा डेटा फिल्टर करण्यासाठी होतो, हे तुम्हाला माहीतच असेल. तर हा ऑप्शन आपल्याला कुठे पाहायला मिळतो, तर इथे पहा टाईल स्लायसर म्हणून एक आहे आणि इथे तुम्हाला स्लायसर म्हणून फक्त आहे. तर ह्या स्लायसर वरती क्लिक करायचं, हे नंतर आपण पाहणार आहोत. पण अगोदर या स्लायसर वरती क्लिक करा. हा आपला ओल्ड स्लायसर आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फीड पाहायला मिळतात. तर या फीड मध्ये तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. पण त्या अगोदर फ्रेंड स्लायसर इन्सर्ट करण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी कॉलम वगैरे इन्सर्ट करणं गरजेचं आहे. सो आपण हे स्लायसर इथेच ठेवूया आणि नेक्स्ट बाहेर क्लिक करून आपण एखादा क्लस्टर कॉलम वगैरे इन्सर्ट करूया. कारण जर कॉलम इन्सर्ट केला तरच आपल्याला स्लायसर काय काम करतो हे समजणार आहे. आणि या कॉलम मध्ये आपल्याला इथे फील्ड ऍड करायच्या आहेत वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस मध्ये. तर एक्स ऍक्सिस मध्ये समजा आपण घेतलं ऑर्डर डेट, असं एक्स ऍक्सिस मध्ये घेतलं आणि इथे पा डेट हायरार्की आलेली आहे. तर आपल्याला हे बाकीचं काहीच नको, आपल्याला इयर नको, इयरचं नको, क्वार्टर पण नको आणि डे पण नको, फक्त मंथ वाईज पाहिजे आपल्याला. सध्या इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण आपण इथे वाय ऍक्सिस वरती काही घेतलेलं नाही. तर वाय ऍक्सिस मध्ये आपण न्यूमरिक व्हॅल्यू घेतो, हे तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे. तर आपण इथे क्वांटिटी ऑर्डर घेऊया वाय ऍक्सिस मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मंथ वाईज टोटल क्वांटिटी ऑर्डर पाहायला मिळतात. तर आपल्याला जर फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल तर म्हणजे जे वरती फॉर्मॅटिंग आहे तसं ॲज इट इज जर याला फॉर्मॅटिंग द्यायचं असेल तर काय करायचं, फक्त यावरती क्लिक करायचं, फॉर्मॅट पेंटर वरती क्लिक करायचं आणि इथे जाऊन क्लिक करा फक्त. पा सेम फॉर्मॅटिंग आपल्या इथे अप्लाय झालेला आहे. पण ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी इथे दिसत नाहीत, फक्त इथे दिसते सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर बाय मंथ वगैरे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसची टायटल वगैरे तुम्हाला पाहायला मिळत नाही. तर करू ना आपण ते चेंज करू ना, फॉर्मॅटिवर व्हिज्युअल मध्ये जाऊया, इथे एक्स ऍक्सिस वरती क्लिक करूया. तर एक्स ऍक्सिस मध्ये सध्या टायटलची आपल्याला काहीच गरज नाही, सो आपण ऑफ करून टाकूया. पण इथे व्हॅल्यू मध्ये तुम्हाला याचा कलर चेंज करावा लागेल. तर व्हॅल्यू मध्ये आपण याचा व्हाईट कलर घेऊया. म्हणजे हे जे एक्स ऍक्सिस मध्ये मंथ पाहायला मिळतात तुम्हाला, तर त्याचा असा व्हाईट कलर तुम्हाला इथे आलेला दिसेल. टायटल जर त्याचं ऑफच केलं, कारण गरज नाही, आपल्याला समजते मंथ आहे तर अननेसेसरी स्पेस वाढवायची नाही आपल्याला. एक्स ऍक्सिस झाला, तर वाय ऍक्सिस मध्ये सुद्धा जाऊन आपण टायटल वगैरे ऑफ करूया आणि व्हॅल्यू जे आहे त्यांचा सुद्धा आपण इथे कलर चेंज करूया. नंतर हे कॉलमचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तोही करावा लागेल, कारण इथे ब्लू ब्लू दिसतोय. सो तोही आपण कलर चेंज करूया. त्यासाठी जाऊया कॉलम्स मध्ये आणि कॉलम्स मध्ये गेल्यानंतर इथे कॅटेगरीज ऑल आपली सिलेक्ट आहे. सो तुम्हाला इथे कलर चेंज करायचं असेल, समजा हा कलर दिला तर दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. ओके, नंतर इथे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर वगैरे पाहायला मिळतं. तिथे तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, इथे जनरल मध्ये गेल्यानंतर इथे टायटल आहे आणि टायटल तुम्हाला इथे चेंज करायचे. सो इथे आपण घेऊया सम ऑफ क्वांटिटी ऑर्डरच्या ऐवजी आपण घेऊया टोटल क्वांटिटी मंथ वाईज. आणि याचं सुद्धा आपल्याला टेक्स्ट कलर वगैरे चेंज करायचा असेल तर टेक्स्ट कलर आपण व्हाईट देऊया, साईज वगैरे वाढवूया. तर हे टायटल आपण चेंज केलेलं आहे, त्याला रिनेम केलेलं आहे जनरल मध्ये जाऊन. आता येऊया आपण स्लायसर कडे, जे आपण ऑलरेडी इथे इन्सर्ट करून ठेवलेले होते. स्लायसर वरती क्लिक करा. इथे बिल्ड व्हिज्युअल मध्ये पहा, तुम्हाला इथे फील्ड मध्ये ऑप्शन पाहायला मिळतं. इथे तुम्हाला समजा कंट्री वाईज पाहिजे असेल तर तुम्ही इथे कंट्री ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. पहा, तर इथे तुम्हाला कंट्री पाहायला मिळतील आणि स्लायसरची साईज वगैरे तुम्ही वाढवली तर तुम्हाला इथे सर्व कंट्री पाहायला मिळतात. असं इथे ठेवू शकता, जिथे तुम्हाला ऍडजस्ट होईल तिथे तुम्ही असं ठेवू शकता. तुम्हाला इथे स्क्रोल बार पण पाहायला मिळतो, जर कमी असेल. आता पहा, जर वरती साईज केलं तिथं तुम्हाला असं स्क्रोल बार पाहायला मिळतो. आता इथे पहा, मी ज्यावेळेस ऑस्ट्रेलियावरती क्लिक करते तर फक्त ऑस्ट्रेलियामध्ये टोटल किती क्वांटिटी ऑर्डर आहेत त्या पाहायला मिळतात. ऑस्ट्रियावरती जा, कॅनडावरती जा, डेन्मार्क, फ्रान्स वगैरे. तर वेगवेगळ्या कंट्रीनुसार क्वांटिटी ऑर्डर आपल्याला इथे पाहायला मिळतात. कोणत्याही कंट्रीवरती क्लिक करा,
त्या मंथमध्ये जेवढ्या क्वांटिटी आलेल्या आहेत, म्हणजे इथे मंथ वाईज तुम्हाला पाहायला मिळते. आता जपानमध्ये फक्त जानेवारी, एप्रिल, जून आणि नोव्हेंबरमध्येच काही क्वांटिटी ऑर्डर आहेत. तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात मंथ वाईज. ज्या पर्टिक्युलर मंथमध्ये क्वांटिटी ऑर्डर झाली आहे तेच तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर हे समजलं तुम्हाला. पण आता आपण स्लायसर सेटिंग पाहणार आहोत. तर इथे पहा व्हिज्युअलमध्ये स्लायसर सेटिंग आहे आणि इथे स्टाईल तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्टाईलमध्ये सध्या व्हर्टिकल लिस्ट आहे. त्याऐवजी जर आपण इथे ड्रॉप डाऊन केलं तर तुम्हाला इथे काही सुद्धा जरी जागा नसेल तरी तुम्ही इथे स्लायसर यूज करू शकता. कारण अशा पद्धतीने तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन एरो येतो. यावरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला परत स्क्रोल बार येतो. तुम्हाला जे पाहिजे ती कंट्री तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. दिसतंय? कॅनडा पाहिजे कॅनडा घ्या. फ्रान्स पाहिजे फ्रान्स घ्या. नंतर इथे ड्रॉप डाऊन नंतर तुम्हाला आणखीन काय पाहायला मिळतं, इथे टाईल वगैरे आहेत. तर ज्यावेळेस आपण इथे टाईल घेतो तर त्यावेळेस इथे तुम्हाला असे बटन पाहायला मिळतात. पण इथे कंट्री नेम जास्त आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला इथे बटन पाहायला मिळतात. तर आपण काय करूया थोडं चेंज करूया. म्हणजे जे आपण स्लायसरमध्ये जे कंट्री घेतलेलं होतं त्याऐवजी आपण समजा स्टेटस घेतलं तर स्टेटसचे 6 आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि इथे पहा आता इथे येऊया आपण आणि याला थोडं चेंज करूया. ओके. तर असं तुम्हाला इथे बटन पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही इथे कॅन्सल वरती चेक करा. ऑन होल्ड, क्वांटिटी कोणत्या ऑन होल्ड आहेत, कोणत्या डिस्प्यूट झाल्यात, किती शिप झाल्यात. तर इथे सर्व लगेच तुम्हाला एका क्लिकने पाहायला मिळतं. तर आपण काय पाहिलं होतं फॉर्मॅट युअर व्हिज्युअलमध्ये जाऊन आपण इथे स्लायसर सेटिंग पाहत होतो आणि त्यामध्ये आपण इथे टाईल पाहिलेलं आहे. व्हर्टिकल लिस्ट काय असते हे तुम्हाला कळालंच असेल. हे पाय अशा पद्धतीने ती व्हर्टिकल लिस्ट आहे. तुम्हाला जर इथे मल्टिपल सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही कंट्रोल बटन प्रेस करून सुद्धा करू शकता किंवा आणखी सुद्धा एक मेथड आहे ती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि ती इथे खालीच तुम्हाला पाहायला मिळेल. पहा इथे व्हर्टिकल लिस्ट आहे त्याऐवजी तुम्ही इथे टाईल पण ठेवू शकता, ड्रॉप डाऊन पण ठेवू शकता आणि ते सिलेक्शन आहे. तर सिलेक्शनमध्ये सध्या इथे सिंगल सिलेक्ट, मल्टी सिलेक्ट आणि शो सिलेक्ट ऑल असे ऑप्शन पाहायला मिळतात. तर सिंगल सिलेक्ट वरती क्लिक केलं तर फक्त इथे सिंगल सिलेक्ट होणार आहे. आणि ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही ते मल्टिपल सिलेक्ट ऑन करणार आहात तर त्यावेळी तुम्ही सिलेक्ट करताना सिंगलच सिलेक्ट होते. पण मल्टिपल सिलेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे कंट्रोल बटन प्रेस करून तुम्हाला सिलेक्ट करावं लागते. म्हणजे कंट्रोल बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे एकाच वेळी सिलेक्शन झालेलं पाहायला मिळते. तर हे सिंगल सिलेक्ट आहे, मल्टी सिलेक्ट आहे. नंतर इथे शो सिलेक्ट ऑल हा ऑप्शन आहे. ज्यावेळी यावरती क्लिक करा त्यावेळी इथे सिलेक्ट ऑल हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. यावरती क्लिक केल्यानंतर एकाच वेळी आपण इथे सर्व सिलेक्ट करू शकतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत. तुम्हाला जो ठेवायचा तो तुम्ही इथे ठेवू शकता. सध्या आपण इथे सिंगल सिलेक्ट वरती क्लिक करूया. तर हे झालं स्लायसर सेटिंग. नंतर तुम्हाला इथे स्लायसर हिडर पाहायला मिळेल. हे पहा इथे स्लायसर हिडर आहे. तर इथे टायटल टेक्स्ट तुम्हाला इथे स्टेटस वगैरे ठेवायचंय का तर या रिलेटेड तुम्हाला इथे फॉर्मॅटिंग पाहायला मिळेल. त्याला बोर्ड वगैरे करायचं का तुम्ही असं बोर्ड वगैरे करू शकता. पण हे स्लायसर स्टेटसची काही गरज नाही म्हणून आपण हा ऑफच करूया. आणि ऑन केल्यानंतर काहीच नाही फक्त खाली त्याचं तुम्हाला बॉर्डर बॅकग्राऊंड वगैरे त्याला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. तर हे फॉर्मॅटिंगचे ऑप्शन आहेत. फक्त या स्टेटस रिलेटेड तुम्हाला इथे फॉर्मॅटिंग पाहायला मिळेल. सो ते आपण ऑफ करूया. स्लायसर हिडरची आपल्याला गरज नाही. नंतर आहे व्हॅल्यूज. तर व्हॅल्यूज म्हणजे यामध्ये जे काय आहे त्यासाठी हे फॉर्मॅटिंग आहे. याचा जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असेल समजा आता सध्या इथे ब्लॅक कलर आहे. ब्लॅक कलरच्या ऐवजी जर तुम्हाला वेगळा कलर घ्यायचा असेल तर इथे हे कलर तुम्हाला पाहायला मिळते. बोर्ड वगैरे करा म्हणजे तुम्हाला तो कलर दिसेल. त्याची साईज वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही अशी साईज वगैरे वाढवू शकता. हा कलर जास्त दिसत नाही तर थोडा डार्क कलर वगैरे आपण घेऊया. जरा दिसतोय म्हणून हा घेऊया आपण थोडा वेगळा. हे पहा असा कलर वगैरे आपण इथे घेऊ शकतो. आणि आपण इथे सिंगल सिलेक्ट वरती क्लिक केलेलं आहे. नंतर बॉर्डर तुम्हाला बॉर्डर वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही असं टॉप बॉटम लेफ्ट राईटला बॉर्डर वगैरे देऊ शकता. बॉर्डरचा कलर चेंज करायचा असेल तर बॉर्डरचा चेंज करायला तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळतो. अशा बॉर्डरचा कलर चेंज झालेला पाहायला मिळेल तुम्हाला. त्याची लाईन विड्थ वाढवायची असेल बॉर्डरची तर हे लाईन विड्थ वगैरे वाढलेली दिसेल तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे. बॅकग्राऊंडला कलर द्यायचा असेल तर बॅकग्राऊंडला तुम्ही इथे कलर देऊ शकता. इथे पहा कलरमध्ये चेक करा. इथे बॅकग्राऊंडला कलर आलेला आहे. दिसतोय? ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस त्याचा ब्लॅक कलर होतो कारण सिलेक्शनचा कलर इथे ब्लॅक आहे. पण अदरवाईज हा कलर तुम्हाला इथे ब्ल्यू झालेला दिसेल. तर परत तुम्हाला जर हे स्लायसर्स म्हणजे व्हॅल्यू मध्ये जाऊन जर याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल परत व्हाईट वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही असं इथे व्हाईट वगैरे पण इथे ठेवू शकता. फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण हे स्लायसरचं फॉर्मॅटिंग पाहिलेलं आहे. पण या स्लायसरमध्ये वेगळं काहीतरी खासियत आहे. ती काय आहे ती आता आपण पाहूया. त्यासाठी परत एकदा इथे बिल्ड युअर व्हिज्युअल वरती क्लिक करूया आणि इथे फील्ड स्टेटसच्या ऐवजी आपण इथे डेट घेऊया. सो ऑर्डर डेट आपण इथे ड्रॅग अँड ड्रॉप केली तर ऑर्डर डेट तुम्हाला अशा पद्धतीने इथे पाहायला मिळतात. सर्व ऑर्डर डेट इथे आलेले आहेत. तर आपण याची डेट हायरार्की जनरेट करूया. डेट हायरार्की मध्ये पहा
इयर वाईज तुम्हाला आता इथे पाहायला मिळेल. इयर वरती क्लिक करा. इथे 2003, 2004 वगैरे आणि इथे ड्रॉप डाउन एरो पाहायला मिळतो. त्यामध्ये Q1, Q2, Q3, Q4 नंतर 2004 साठी, 2005 साठी असे वेगवेगळे क्वार्टर आहेत. क्वार्टर वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एप्रिल, मे, जून त्या म्हणजे Q2 मध्ये जे मंथ येतात एप्रिल, मे, जून ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात. एप्रिलमध्ये क्लिक करा. एप्रिलमध्ये सर्व डेट पाहायला मिळतात. म्हणजे ही डेट हायरार्की तुम्हाला लगेच इथे तुम्ही जे क्लिक कराल ते तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण इथे इयर वाईज पण घेऊ शकतो. तुम्हाला इयर नसेल पाहिजे तर तुम्ही कट करू शकता. इथे क्वार्टर वाईज पाहायला मिळेल. क्वार्टर पण नसेल पाहिजे तर हे पण क्लिक करा. इथे मंथ वाईज तुम्हाला पाहायला मिळेल. मंथमध्ये परत तुम्हाला डे वाईज सुद्धा आहे. तर हे स्लायसरमध्ये असे डेट करू शकतो. आणि सध्या आपण इथे सिंगल सिलेक्ट केल्यामुळे फक्त आपल्याला त्याच मंथचं इथे पाहायला मिळतंय. जर आपण मल्टिपल सिलेक्शन ठेवलं ऑप्शन, मल्टिपल सिलेक्शनचा ऑप्शन कुठे पाहायला मिळतो या स्लायसर सेटिंगमध्ये. सिलेक्शनमध्ये इथे सिंगल सिलेक्ट आहे. हे जर आपण ऑफ केलं तर इथे मल्टी सिलेक्ट सुद्धा आपण इथे ऑन करू शकतो. तर हा ऑप्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे व्हर्टिकल लिस्ट आहे. इथे सुद्धा आपण ड्रॉप डाऊन लिस्ट वगैरे करू शकतो. म्हणजे ड्रॉप डाऊन मध्ये तुम्हाला इथे चेक मिळेल की अशा पद्धतीने स्क्रोलिंग येते. इथे जाऊन सुद्धा तुम्ही जो पाहिजे तो मंथ चेक करू शकता. तर तुम्हाला व्हर्टिकल ठेवायचं तर व्हर्टिकल ठेवा, ड्रॉप डाऊन ठेवायचं असेल तर ड्रॉप डाऊन ठेवा. आता इथे डेट मध्ये तुम्हाला स्लायडर सुद्धा इन्सर्ट करता येतो. स्लायडर सुद्धा मिळतो. पण परत एकदा आपण काय करूया, बिल्ड युअर व्हिज्युअल मध्ये जाऊया आणि इथे समजा आपण डेचं पण काढून टाकलं तर मंथचं आपलं इथे स्लायडर होत नाही. तर हा स्लायसर आपण डिलीट करूया आणि परत एकदा एक न्यू स्लायसर इन्सर्ट करूया. तर ह्या स्लायसर वरती क्लिक केलं आणि आता परत डेट जे आपला कॉलम आहे तो फील्ड आपण ऍड करूया. तर इथे तुम्हाला स्लायडर आलेला दिसेल. त्यासाठी अगोदर काय केलं आपण, अगोदरचा जो स्लायसर होता तो डिलीट केला आणि नव्याने परत एकदा स्लायसर इथे घेतलेला आहे. इथे तुम्हाला 2 डेट पाहायला मिळतात. म्हणजे स्टार्ट डेट आणि एंड डेट आहे. स्टार्ट डेट तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही असं जर स्लायडर इकडे फिरवला राईट साईडला वगैरे तर तुम्ही स्टार्ट डेट चेंज करू शकता. किंवा एंड डेट तुम्ही जर लेफ्ट साईडला स्लायडर फिरवला तर ह्या 2 डेट मधील जे काय टोटल क्वांटिटी आहे त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात कॉलम मध्ये. पण इथे सुद्धा फ्रेंड जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल, म्हणजे बिटवीन वगैरे आहे पण आफ्टर डेट, स्टार्ट डेट वगैरे पाहिजे असेल तर परत एकदा फॉर्मॅट युअर व्हिज्युअल कडे जा. तिथे स्लायसर सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे स्टाईल पाहायला मिळतं. तर स्टाईल मध्ये इथे बिटवीन, बिफोर, आफ्टर असं पाहायला मिळतं. हे पहा, आफ्टर म्हणजे काय, त्या डेट नंतरचे सर्व रेकॉर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळते. तुम्ही फक्त स्टार्ट डेट चेंज करू शकता पण तुम्हाला इथे लास्ट डेट चेंज करता येणार नाही, कारण तुम्ही ते स्टाईल मध्ये सिलेक्ट करताना आफ्टर केलेला आहे. जर तुम्ही बिफोर केलं तर तुम्हाला लास्ट डेट चेंज करता येते. लास्ट डेटच्या अगोदर जे काही तुम्हाला इथे रेकॉर्ड आहेत, क्वांटिटी ऑर्डर झालेले आहेत त्या सर्व इथे पाहायला मिळतात. सो इथे तुम्हाला ऑप्शन आहे लास्ट, बिफोर वगैरे, आफ्टर, बिटवीन वगैरे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतात. रिलेटिव्ह डेट, रिलेटिव्ह टाइम वगैरे. जर करंट डेट वगैरे असेल, आता ही डेट खूप जुनी आहे पण जर करंट डेट वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही असं रिलेटिव्ह डेट टाइम वगैरे यूज करू शकता. सो बिटवीन ठेवायचं असेल तर बिटवीन ठेवा. बिटवीन मध्ये तुम्हाला असे 2 डेट पाहायला मिळतात आणि ह्या 2 डेटच्या मध्ये ज्या काही क्वांटिटी ऑर्डर झालेली आहे त्या टोटल क्वांटिटी आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर तुम्हाला याला रिनेम वगैरे करायचं असेल तर याला पण आपण रिनेम करूया फ्रेंड्स, कारण आपण फक्त डुप्लिकेट घेतलं पण याला रिनेम केलेलं नाही. याला रिनेम करूया आपण ओल्ड स्लायसर. ओके, तर ओल्ड स्लायसर आपण इथे व्यवस्थित पाहिलेला आहे आणि ओल्ड स्लायसर डेट रिलेटेड खूप छान काम करतो. ते तुम्हाला माहिती पाहिजे. जर डेट रिलेटेड काही डेटा तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस नेमकी कोणता स्लायसर यूज करायचा हे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणून ओल्ड स्लायसर सुद्धा मी इथे व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. न्यू स्लायसर मध्ये आपण इमेजेस सुद्धा ऍड करू शकतो. तर त्यासाठी भेटणार आहोत आपण न्यू लेसन मध्ये न्यू स्लायसर घेऊन आणि न्यू काहीतरी ऑप्शन घेऊन. पण तत्पूर्वी तुम्ही या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे, ती असाइनमेंट सॉल्व्ह करा. तुमचा स्कोर किती येतो हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.